नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचा बाजारभाव। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचा बाजारभाव। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपणास मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचा बाजारभाव। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार कापसाचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची जी बाजारभाव पातळी आहे ही 6,600 ते 7,200 च्या दरम्यान आहे। दिवसाला जी कापसाची आवक होत आहे ती साधारणतः 1,80,000 गाठी ते 2,00,000 गाठीच्या आसपास होत आहे आणि ही आवक 1 तारखेनंतर कमी होण्याची शक्यता आहे। याचा फायदा कापसाच्या भावाला मिळणार। सोबतच जागतिक कापूस बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 4 महिन्याच्या उच्चांकी स्तरावरती आहे आणि कापूस बाजारभाव तब्बल 85 सेंट्स पर्यंत आलाय। म्हणजे कुठेतरी कापसाच्या बाजारभावात सुधारणा होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे। यामुळे जाणकारांच्या मते येत्या 3 ते 4 आठवड्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात जर कापसाचा बाजारभाव वधारला तर आश्चर्य नको। त्यामुळे 1 तारखेनंतर कापसाच्या भावात तेजी येणार आणि 1 तारखेनंतर कधीही कापसाचा बाजारभाव जर 7,500 च्या वर गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। विक्रीचा विचार मनात येत असेल तर 1 तारखेनंतर कापसाचा बाजारभाव ज्या क्षणी आपल्याला त्या ठिकाणी 7,500 पार जाताना दिसेल तिथं 25% कापसाची विक्री करून त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री केली तर आपला होईल 100% या ठिकाणी फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात आता काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।